स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र, मोसंबीचे सर्वात जास्त उत्पादन करणारा जिल्हा, सीड कॅपिटल ऑफ इंडिया आणि दुष्काळाशी लढणारा जिल्हा यांसारख्या अनेक नावांनी ओळखला जातो आपला जालना जिल्हा. गोदावरी ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून दूधना, पूर्णा, गिरिजा आणि केळणा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके येतात. त्यातला जालना हा सर्वात श्रीमंत तर मंठा हा सर्वात गरीब तालुका आहे. हा जिल्हा संभाजीनगर विभागामध्ये येत असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7612 स्क्वेअर किलोमीटर आहे, जो पश्चिमेला छत्रपती संभाजीनगर, उत्तरेला बुलढाणा, पूर्वेला परभणी तर दक्षिणेला बीड अशा एकूण 4 जिल्ह्यांसोबत आपली सीमा शहर करतो. या जिल्ह्यामध्ये मस्तगड आणि रोहिलागड असे 2च किल्ले येतात. जालना जिल्ह्यामध्ये जास्त करून मोसंबी, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, अंकुशराव टोपे, राजेश टोपे यांसारखे काही राजकारणी जालना जिल्ह्यामधूनच येतात. मस्त्योदरी देवी मंदिर, राजूर गणपती मंदिर, आनंद सागर हनुमान मंदिर ही धार्मिक स्थळे तर आनंद सागर, दूधना धरण, मोती तलाव ही पर्यटन स्थळे जालना जिल्ह्यामध्ये येतात. पुढची माहिती सांगण्यापूर्वी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. जालना जिल्ह्यामधील लोक जास्त करून ज्वारीची भाकरी, पिठलं, वांग्याचं भरीत, तुरडाळ आमटी, मिरचीची चटणी यांसारखे खाद्यपदार्थ खातात. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 22 लाख लोक राहतात. त्यापैकी 77% हिंदू, 14% मुस्लिम, 6% बौद्ध तर 2% इतर धर्माचे लोक राहतात. तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक जालनाकरांसोबत आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.